राहुल गांधी यांची शिवाजी पार्कवरती भव्य अशी ही सभा जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे। या संबंधी बोलण्यासाठी आपल्यासोबत रणजित सावरकर सर आपल्यासोबत आहेत। सर, सावरकर स्मारकाच्या समोरच असलेले हे मैदान आहे, या मैदानात ही सभा होते, परंतु आपण इतिहास जर पाहिला तर अनेक वेळा आरोप जे आहेत ते सावरकरांवरती राहुल गांधी यांनी केले होते आणि त्यानंतर ही या ठिकाणी सभा होते। अनेक पक्षांनी, राजकीय पक्षांनी विरोध केला आहे तरी सुद्धा होते, काय कंदी सांगा? राहुल गांधी अनेक वर्षांपासून सावरकरांवर टीका करतायत, केवळ मतांच्या राजकारणासाठी टीका करतायत। आणि असं असताना म्हणजे आणि हे काही आजची गोष्ट नाही आहे। 2019 साली त्यांनी अशीच टीका केल्यानंतर उद्धवजी ठाकरे यांनी याच स्मारकात असं सांगितलं होतं की मी राहुल गांधींना जोडे मारीन। असं असतानाही राजकारणात उद्धव ठाकरेंनी कोणाबरोबर जावं याच्यावर मी काही कॉमेंट करणार नाही, परंतु असं असतानाही ज्या शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरेंनी मणिशंकर अय्यरच्या विरुद्ध जोडे मारो आंदोलन केलं, त्यानंतर आयुष्यात मणिशंकर अय्यरला मुंबईत येऊ दिलं नाही कारण त्यांनी सावरकरांचा अपमान केला होता। तर अशा सावरकरांच्या अपमानाविरुद्ध लढणाऱ्या शिवसेनेनी आज राहुल ठाकरेंची त्याच शिवतीर्थावर सभा होते आणि त्यात सहभाग घ्यावा, हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। ज्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं की काँग्रेसबाबत जे वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे मात्र विरोधाभास त्यांच्या भूमिकेचा पाहायला मिळतो। आज ते सभेमध्ये सुद्धा सामील होणार आहेत। नाही, उद्धव ठाकरेंनी राजकारण कोणाबरोबर करायचं ते मी काही बोलणार नाही, परंतु जे राष्ट्राचे मानबिंदू आहेत त्यांचा, जे शिवसेनेचे मानबिंदू आहेत, जे उद्धव ठाकरे यांचे मानबिंदू आहेत, त्यांचा वारंवार अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणं आणि तेही जिथे बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं तिथे स्मारक आहे, समोर शिवाजी सावरकरांचं स्मारक आहे, अशा ठिकाणी बसणं हे मला अत्यंत चुकीचं वाटतं, हे क्लेशदायक आहे। वारंवार उद्धव ठाकरे सुद्धा म्हणत होते की आम्ही अपमान सहन करणार नाही, परंतु ज्यांनी अपमान केलाय त्यांच्यासोबत मात्र आज बसणार आहे। नाही, तर उद्धव ठाकरे म्हणतात अपमान सहन करणार नाहीत, आज त्यांना एक संधी आहे त्या अपमान सहन करणार नाहीत कसं हे दाखवून द्यायची। कुठेतरी राहुल गांधींना सांगू शकतात की सांगितलं पाहिजे काय नेमकं? नाही, हे आता सगळं जनता बघेल ना, ते म्हणतात आम्ही अपमान सहन करणार नाही, मलाही उत्सुकता आहे ते कसं अपमान सहन करणार बघायची। असं दुसरा एक प्रश्न आहे की जो टीजर सभेचा बनवलेला आहे त्यावरून सुद्धा वाद निर्माण झालेला पाहायला मिळतो, त्याबद्दल काय सांग? अहो, कवी भूषण यांनी शिवाजी महाराजांची स्तुती करण्याकरता जे शिवभावानी स्तोत्र लिहिलं होतं त्याच्यातली काही कडवी म्हणजे इंद्रजिनी जंबपर बाडव स्वंबपर ही कडवी वाजवून त्याच्यावर राहुल गांधींना दाखवणं, ह्याच्या इतकं क्लेशकारक मला आजपर्यंत मी प्रसंग बघितला नाही। राहुल गांधींची लायकी काय आहे मी जाणीवपूर्वक शब्दावरती देश जाणू नये अशा माणसाला शिवाजी महाराज म्हणून प्रोजेक्ट करायचा जो प्रयत्न झाला आहे तो अत्यंत दुर्दैवी आणि ही घटना महाराष्ट्रात व्हावी हे महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे आणि ह्याचा तीव्र निषेध सगळ्यांनी केलाच पाहिजे। सर, साहजिकच आहे राहुल गांधी यांची सभा जी आहे ती शिवाजी पार्कवरती होते आणि भाषणातून कुठले मुद्दे जे आहेत ते मांडतात हे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळते, परंतु सावरकर बाबत जी आहे वक्तव्य त्यांनी याआधी केलेलं होतं आणि त्यानंतर आज उद्धव ठाकरे जे आहेत ते त्यांच्यासोबत त्या सभेत बसणार आहेत, त्यामुळे त्यांची सुद्धा भूमिका जी आहे ती महत्त्वाची असणार आहे। कॅमेरामॅन रोहन सोबत विनायक डावरुंग, ट्विनर मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।